नामदा जय शिवराय। आज जी निवडणुकींची जी रणधुमाळी लागलेली, लोकसभा लागलेली, आज भारतामध्ये 3 टप्प्यामध्ये लोकसभा आहे। लोकसभा म्हणजे एकंदरीत बघायला गेलं तर डायरेक्ट केंद्रीय सरकार, म्हणजे केंद्रामध्ये सत्ता स्थापन होते आणि सरकार तिथून चालू होतं। राज्य शासनाकडे जास्त लक्ष कोणाचं नसतं, पण केंद्रातून मेन सूत्र आलं। मला असं वाटतं मी खासदार पाहिजे। मी जर खासदार असेल तर जे गडकिल्ले आहेत आमच्या शिवरायांचे, आमचा 12 बलुती 18 पगड जातीचा समाज, जो छत्रपतींचा समाज, छत्रपतींच्या रक्ताचा समाज म्हणून ओळखला जातो, ते शिवरायांचे गडकिल्ले आहेत। आज 350 वर्ष झालं, आज गंजतायत, भंजतायत। आज त्यांची इतकी बेकार परिस्थिती आहे त्या गडकिल्ल्यांची की तिथं नाना प्रकारचे अश्लील चाळे केले जातात त्या गडकिल्ल्यांवरती तरुणाईनी, आणि तिथं कुठेतरी त्यांना एक वसपा त्यांचा हे बसावा आणि ते गडकिल्ले रिपेअर व्हावेत। आज बौद्ध लेण्या आहेत की जिथे साक्षात भगवान गौतम बुद्धांनी ध्यान केलेले आहेत, अशा त्या बौद्ध लेण्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये। जैन लेण्या आहेत आणि सगळ्यात जास्त बघायला गेलं तर आमच्या मतदारसंघात आहेत जास्त गडकिल्ले, पण या मावळ लोकसभेमध्ये आहेत। राजकारण्यांना टाईम नाही हो, राजकारण्यांना त्याकडे बघायला टाईम नाहीये। आज आमचे विद्यमान खासदार श्रीरंगाप्पा बारणे निस्तेच म्हणतात पाठपुरावा 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 केलाय गडकिल्ल्यांचा, पण पाठपुरावा मला तर आता असं वाटायला लागलं की गडकिल्ल्यांनी यांचा पाठपुरावा केलेला आहे खासदारांचा, तेव्हा यांना 5 वेळा संसद रत्न पुरस्कार तिथं मिळाला। असे खासदार नको ना, यांचा उपयोग काय? माझ्यासारखी तरुण पोरं जर आम्ही जर खासदारकीला उतरलो, आज तरुणाई आहे, आज आमच्या इथं नाना प्रकारचे प्रश्न येतो। आज बघायला गेलं तर आज रोजगार आहे, इथं रोजगार म्हणजे रोजगारच राहिलेला नाहीये। मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे, तिथं गुन्हेगारी चालू आहे, दादागिरी चालू आहे, नेत्यांचा वर्धा असतं या लोकांवरती, त्याच्यामुळे हे फडफड करतात। जर मी खासदार झालो तर या पोरांना यांच्या नाग्या टेचायला लावीन मी। हे जे हरामखोर जे गुन्हेगार आहेत ना, गुन्हेगारी पहिली बंद करू आम्ही या मावळमधली, कारण हा मावळ म्हणजे शिवरायांचा मावळ आहे। ज्या मावळ्यांनी म्हणजे रक्ताचं पाणी केलं अंगा खांद्यावरती, शिवरायांना हाताच्या तळा हाताच्या फोडाप्रमाणे शिवरायांना जपलं, तो मावळ आहे हा। जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप जास्त हयात इथे गेलेली आहे, तो मावळ आहे। आणि हा मावळ लोकसभा मतदारसंघ त्या पनवेलमध्ये बाया नाचवायचा कार्यक्रम केला चालू, तिथं नंगा नाच होतो। तो पनवेल म्हणजे या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये पनवेल हे आमच्या मतदारसंघाच्या नकाशावर नकोय आम्हाला नकोय, कारण पनवेलचं नाव ऐकलं की लोक म्हणतात तिथं बायकांचा नंगा नाच चालू असतो, तिथं लेडीज बारे डान्स बारे, आणि आहेत कुणाचे? मोठमोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचे आणि या खासदारांचे ना आमदारांचे, हे मंत्र्यांचे, बाकी कुणाचे नाही आहेत। त्याच्यामुळे मला हे बंद करून टाकायचं, हा नंगा नाच बंद करून टाकायचा, आमच्या मावळाचा चेहरा मोहरा बदलून टाकायचा आहे। मावळाचं नाव जसं 350 वर्षापूर्वी इतिहास होतं ना की इथं मर्द जन्माला येतो, इथं मर्द जन्माला येतो, तो मावळ पुन्हा आम्हाला घडवायचा, या तरुणाईला हाताला धरून तो मावळ घडवायचा, म्हणून मला खासदारकीला उभं राहायचंय। बाबा, भाजप सेनाप्रणित सरकार या ठिकाणी सत्तेमध्ये विराजमान आहे। आजचे दिनचे वादे केले होते, काय आजचे दिन बाबत बाबा सांगा? माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जे आता ते पंतप्रधान आहेत, जे आपल्या देशाचे प्रथम नागरिक आहेत, बघायला गेलं तर काय ना फक्त गाजरं दिली लोकांना। शेतकरी मेलावू, आमचा डीएनए शेतकऱ्याचा आहे, तुमचा पण डीएनए शेतकऱ्याचा आहे। जातीमध्ये आहे ना तेढ निर्माण झाली, ह्या समाजाचा मोर्चा त्या समाजाचा मोर्चा, मग ह्यांना टार्गेट करायचं, त्यांना टार्गेट करायचं, म्हणजे समाजामध्ये अशी दुधडी निर्माण झाली ना की लोकांचा एकामेकाकडे बघायचा आहे ना दृष्टिकोन बदलून गेला हो। जो शिवरायांचा 18 पगड 12 बलुती समाज आहे ना, तो समाज दुबंगला, भांजला, फुटला तो समाज। त्याच्यामुळे ना हे सरकार आल्यापासून यांनी फक्त जातीवाद केला, त्याच्या पलीकडे यांनी काहीच केलं नाही। शेतकरी मारला यांनी, आणि यांनी शेठजी आणि यांनी मोठे बिझनेसमॅन जे आहेत ना ही लोक वरती काढली, यांना मोठे केले, आणि शेतकरी माझा राजा आहे ना संपायला लागला, आत्महत्या करायला, फाशी घेऊन स्वतःचं जीवन संपवायला लागला। इतकी बेकार परिस्थिती आम्हा शेतकऱ्यांवरती आली। बाबा, मराठा समाज असेल, लिंगायत समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, एकूणच आरक्षणाची मागणी जोरदार केली, काय सरकार त्या आरक्षणाच्या मागणीच्या पूर्तते करण्यामध्ये यशस्वी ठरले? आरक्षणाबाबतची भूमिका काय बाबा? सरकारने सगळ्यांना गाजरं दिलेली आहेत। सरकारने मराठा मोर्चामध्ये जे मोठमोठाले समन्वयक होते या लोकांना, म्हणजे याच्यातले काही जण फुटले, हे आरामखोर फुटले आणि हे मॅनेज झाले, पैसे घेऊन मॅनेज झाले, पण सगळेच नाही फुटले, काही आमच्यासारखे आहेत, निष्ठावान आहेत आम्ही समाजाबरोबर, कारण समाजाला अंधारात ठेवून समाजाच्या जीवावरती पैसे खाणं हे आमच्या रक्तात नाही, आमच्या जातीमध्ये नाही। पण सरकारने काय केलं, म्हणून मी तुम्हाला सांगतो जातीवाद उपळला सरकारने। हा समाज तो समाज या समाजांमध्ये ना असा तेढ निर्माण केली, जो या सगळ्या समाजांचा मोठा भाऊ जो मराठा समाजालाच पहिलं टार्गेट केलं, त्याच्यानंतर दलित समाज म्हणा, धनगर समाज म्हणा, तेली समाज म्हणा, हे सगळे मराठ्यांचे बारके भाऊ आहेत ना। अहो आम्ही एका रक्ताची माणसं आहेत। आमचा 12 बलुती समाज 18 पगड जाती हा आमचा शिवरायांचा समाज आहे,
आणि यांनी बरोबर घाव मुळावरती टाकला आणि शिवरायांचा समाज संपून टाकला. आम्ही आज आम्ही एकमेकाची काही ठिकाणी एकमेकाची तोंड बघत नाही. एक दिवस असा होता आम्ही एका ताटामध्ये जेवत होतो, आम्ही जेवतो पण काही लोक आता जेवत नाहीयेत कारण त्यांच्यात वाद निर्माण झालेत. माझी तरुणांना एक कळकळीची विनंती आहे की ह्या सरकार हे गाजरांचं सरकार आहे, हे फक्त आश्वासनांचं सरकार आहे. यांच्यावर लक्ष ठेवू नका, यांना सरसकट सगळी पाडून टाका आणि नवीन गोरगरिबाची पोरं निवडून द्या. बस घराणेशाही बंद करून टाका आणि गोरगरिबाची पोरं निवडून द्या. बाबा, शिवसेना, भाजपा, RPI एका बाजूला महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जाते, तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शेतकरी कामगार पक्ष असेल आणि राष्ट्रीय काँग्रेस तसेच कवाडे गट या सर्वांची महाआघाडी या ठिकाणी सज्ज झालेली आहे निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची या ठिकाणी घोषणा केलेली आहे. सत्तेपासून आजवर वंचित असलेल्या समाजाला सत्तेच्या प्रवाहामध्ये आणण्याचं त्यांचं एक मनोधैर्य आहे, त्यांची तीच संकल्पना आहे. त्या संकल्पनेतून त्यांनी हा पर्याय उभा केलेला आहे. या सर्व गोष्टींकडे तुम्ही कसं बघता? आज राजाराम पाटील मावळ मतदारसंघातून एक आगरी कोळी समाजाचा उमेदवार बाळासाहेबांनी दिलेला आहे. बाळासाहेबांच्या भूमिकेकडे आपण कसं बघता? तसेच जे आता संसदपट्टू म्हणून ओळखले जातात श्रीरंग बारणे, तसेच जी घराणेशाही म्हणता तुम्ही, पार्थ पवार आता निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. या सर्व उमेदवारांबाबतची आपली भूमिका काय असेल? तुम्ही अपक्ष आहात म्हणून आपल्याला प्रश्न नाही. तुम्ही म्हणजे माननीय श्री बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोललात, रिस्पेक्ट करतो आम्ही त्यांची, कारण ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अख्ख्या जगामध्ये ओळखतात. जिथे म्हणजे नॉलेज ऑफ सिम्बॉल नावाने बघतो आम्ही त्यांच्याकडे. आणि म्हणजे त्यांचंही कार्य खूप चांगलं आहे. हे बाळासाहेब आंबेडकर त्यांचं कार्य खूप चांगलं आहे. त्यांना यश येऊ, त्यांनी जी आघाडी तयार केली त्याच्यामध्ये त्यांना यश येऊ ही आमची नेहमीच प्रार्थना असेल. आणि कोणी कोणत्या पक्षातून लढावं, कोणी कुठे आघाडी स्थापन करावी, कोणी कुठं महाआघाडी स्थापन करावी, हे त्याचा प्रश्न आहे. पण लोकांचा आणि आमचा कुणावरतीच विश्वास राहिलेला नाही आहे. कारण आपण जे बघतो की जो शेतकऱ्याचा जो मर्दानी खेळ आहे बैलगाडा म्हणजे आमच्या काळजातला खेळ हो. आम्ही लहानपणापासून बघत आले. उरूस आला गावातला की हुर्र वारी उधळली एकच आमच्या तोंडात असायचं आणि ते आमच्या मुळावरच घाव घातलं. शेतकऱ्यांचा जो मर्दानी खेळ होता ना, जो बैलगाडा, मग बैलगाडाला ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस हे आमदार खासदार कुठं होते, हे पक्षश्रेष्ठी कुठं होते? यांना टाईम नव्हता का? यांना काही घेणं देणं नाही शेतकऱ्यांच्या खेळाशी आणि शेतकऱ्यांच्या पिकाशी, शेतकऱ्याच्या जीवाशी आजपर्यंत सगळे खेळत आली आणि शेतकऱ्याची टिंगल करत आली. पण आता हा शेतकरी राजाने यांच्यावर लाथा घातल्याशिवाय गप नाही बसणार आणि ते आम्ही करायला लावणार. जब तक हे जानना तब तक लढते रहेंगे हम. हे कसे पळवायचे कसे सडकायचे नाही हे शेतकऱ्यालाच माहिती आहे. आणि शेतकरी यांचा टांगा पलटी घोडे फरार हे त्या 2019च्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी दाखवून देणार आहे यांना. त्याच्यामुळे काय हे वाचाळवीर आहेत ना, जेवढे बीजेपीमध्ये लय वाचाळवीर आहेत, यांचा बाजार उठणार आहे आता 19ला. आणि जर नाही उठला तो म्हणायचं जनतेला, मग बाकी चॅलेंज नाही. शिवसेना आणि भाजपाची एवढी कटुता होती 4.5 वर्ष, अचानक त्यांच्यात मनोमिलन कसं झालं बा? काय माहिती का, शिवसेना आणि भाजपचा विषय बोलायला म्हणजे मी काय एवढा मोठा नाही आहे साहेब. आता आखी दुनिया बघती, कुणी बघितलं तर थुकत्यातच यांच्या नावाने. कारण यांनी शेतकरी संपवला. आम्हाला बिझनेसशी घेणं देणं नाही. बिझनेसमॅन काय देते ते आपली तिकडे काही करू द्या, काशी करू द्या, आम्हाला त्यांच्याशी घेणं. आमचा DNA शेतकऱ्याचा आहे. आम्हाला शेतकऱ्यांना संपवलं हो यांनी. आमचं कर्ज माफ करू म्हणले, कर्ज माफ नाही आणि नाही आमची तर रस्ता नाही, लाईट नाही, रोजगार काहीच नाही. नुसती गाजराची पुती येऊन पडल्यात मावळात. आता पूर्वी पैशाची पुती येऊन पडायची, आता गाजराची पुती येऊन पडल्यात. आता हे शेनेवाले आणि ही सगळी आता फक्त गाजरच वाटणार आहेत आम्हाला लोकांना. त्याच्यामुळे मतदार राजा आता हुशार झालेला आहे. यांच्या कमरांनी लाथा वाचणार आहे. त्याच्यामुळे यांना तर कितीतरी गावांमध्ये ना बहिष्कार टाकलाय लोकांनी आमच्या यांच्यावरती की तुम्ही येऊच नका. तिथं फक्त मलाच घेणार आहेत आणि निवडून मलाच देणार आहेत लोक मावळातले.